मेरे रश के कमर तूने पहली नजर. आईला मी तर काही एकटा नाही का कुठे गेली तो त्याक्षा येड्या अरे काय एकटा हाका मारू काय मिळते सगळी लागा उभा राहिला मी तिकडे काय मारतो या का ए सिद्ध्या लागा तिकडे बघ की भाई पाय तुला दुकान सकाळपासून अंजाबाद कुठे गेले कुणाच मग तर काय लागा फिरून फिरून हातपाय घ्याय द्यायची वेळ आल्या हे लागा लाव की फोन त्याला येडाय घरी अरे इथं जर त्याचा फोन लागत असा सकाळ माकडा कसा फिरलो असतो का फोन बंद आहे त्याचा व काहीतरी येड्यागत बोलू रंजाबाई कुठे गेला असेल रे ते आम्हाला माहित असतं तर आम्ही फिरलो असतो का मग काय लागा ऊन तर कसलं कडक पडलंय मला तर लय ताण लागला बाबाच्या त्या मला पण लागलेला अरे चैत्या तू गेलतच ना रंजाबाईच्या घरला अरे ती काल गेलतो त्यांच्या घरी त्यांच्या घरची म्हटली काल रात्रीपासून घराकडे आलं नाही हा म्हणजे काल दुपारपासून रंजाबाई घराकडे आलंच नाही मला रंजाबाई भेटलं होतं
ती म्हणला मला सोनूला चिठ्ठी भेटल्या आणि मला भेटाय बोलवले. आयला म्हणजे काल रात्री पण रणजितबाई घरला गेला नाही. नाही आय आय आय. लगा मला काही साधं प्रकरण वाटत नाही लागा हे. ए थांब थांब सीता, कसली चिठ्ठी रा? अरे काय चिठ्ठी प्रकरण आहे सांगा की लागा मला. बरं ऐक, अरे त्या रणजित भाईला जी सोनं आवडत्या, हा मग मग काय मॅच म्हणले त्याला चिठ्ठी लिहून पाठवूया. हा काय हा होतं? येऊच ह्या चैत्यानंच ह्या चिठ्ठीची आयडिया रणजितभाईच्या डोक्यात घातल्या. आयडिया चिठ्ठीनं तर रणजितभाईची आणि सोनूची भांडणं झाली नसतील ना. आयला रणजितभाईनं तर जीवाचं बरं वाईट काय केलं नसेल ना. मला लय भ्या वाटते ना. ए सिद्ध्या, आता आपण अडकणार ए सिद्ध्या, तू खोया का तू येड्यात बडबड नकोस लागा. येड लागे आणि त्याच्यात तुला कोण सांगितलं पुढे चिठ्ठीचा आगाऊपणा करायला लागा. यात आगाव पण कसला. अरे एखाद्या जुळवून द्यायचं म्हणजे किती पुण्याचं काय माहिती आहे का तुला. पुण्याची कामं लय जुळवून देणार पडला. तुला लागा हीच पुण्याची कामं सुस्तीत होईल लागा. दुसरी पण किती पुण्याची काम पडली चाक करत जाते. आता ही बघा, मी काय करायचं म्हटलं का तुम्हाला पटत नाही. असलं असते बी कुठं. चला घरला उठ, तुम्हाला कधी काय माझं पटलं नाही आणि पटणार नाही. चला काय आजी दादा कुठं चाललाय? अगं सोनतीकडे चाललोय ग, थोडं काम होतं. अरे आजी दादा सोनू दीदी घरी नाही आहे. सोनू दीदी घरी नाही? आताच मी सोनू दीदीला महादेवाच्या मंदिराकडे जाताना बघितले. काय तिकडे गेली ती? तू काय विचारलं नाहीस तिला? तुला काय बोलली का ती? नाही मी विचारलं, खरं तिनं मला काहीच नाही सांगितलं. मला काही ती बोलली नाही. हा खरं ती रडत होती. काय झालं असल? का रडत असल? अगं काय नाही, तुम्ही खेळा. अजित, ए अजित, अजित, कुठं चाललाय हा एवढ्या गडबडीनं? मी एवढ्या हाका मारलाय तसं तर लक्ष पण नाही. कुठं चालला असेल आता, जाऊन मीच बघते. तू इथे काय करतेस? काय तरी पण माहिती आहे सगळं, मला समजलंय. रणजित तुझ्या प्रेम करतो हेच ना? तुम्ही लहानपणापासूनचे अगदी वर्गमित्र आहात. खूप चांगलं ओळखता एकमेकाला. आणि विशेष म्हणजे खूप दिवसांनी एकदा तू परत या गावामध्ये आली होतीस. ते रणजितला खूप मनापासून आवडलं होतं की तू परत आलीस. तेच तर ना, हेच माझी चूक झाली की मी ह्या गावात आले. आई लहानपणी सोडून गेले. बाबा नोकरीमुळे पुण्याला असतात. त्यात मध्येच आजी आजारी पडली. तिच्याकडे बघायला पण कोणी नाहीये. त्यामुळे तिची काळजी घ्यायला मी गावी परत आले. बरोबर आहे सोनू तुझं, पण 2 दिवस झालं रणजित गावामध्ये नाही. 4 दिवसांपूर्वी तो आम्हाला एका रानात सापडला होता. दारू पिऊन पडला होता. आम्ही त्याला शुद्धीवरही आणलं, पण तो सतत तुझंच नाव घेत होता आणि तसंच बडबडत तिथून निघून गेला. रणजित पहिला असं नव्हतं ग. हल्ली अलीकडे त्याचं वागणं ठीक नाही आहे. अरे ते मला माहिती आहे. रणजित माझा चांगला मित्र आहे. आमच्या दोघांमध्ये फक्त एक चांगली मैत्री होती. ह्याच्या पलीकडे काहीच नाहीये. हे त्याला का समजत नाही यार. मी त्याला काय समजत होते आणि तो काय निघाला. खूप मोठी चूक केली त्यानं. ह्याला चूक म्हणता येणार ना सोनू. या वयातल्या होणाऱ्या गोष्टी असतात.
या वयात मुलांना मुलींबद्दल आकर्षण होत असतंच. आकर्षण झालं म्हणजे काय प्रेम झालं असं आहे का? प्रेम हे दोन्ही बाजून व्हावं लागतं. एकमेकाची मनं पण जुळली पाहिजेत. जे रणजितला माझ्याबद्दल वाटतंय ते मला पण वाटलं पाहिजे ना त्याच्याबद्दल. कसले आहे असलं प्रेम? काय सगळं बावळटपणाचं आहे बघ. अजय, आता मला तर लय खूप भीती वाटायला आलं बघ. रणजित आता माझ्या स्वप्नात पण यायला लागलाय बघ. खूप वाईट स्वप्न पडतात मला. आजी, मला खूप भीती वाटायला. रणजित त्याच्या जीवाचं बरं वाईट करून घेणार. ए राधा, ए अरे ऐक ना. अरे हो, तुझ्यासारखी पोरगी या व्हिडिओ मध्ये इंस्टा रील होते. तुला दाखवण्यासाठी सेव्ह केलेली मी. अरे तुला शेअर सुद्धा केली, तू बघितली नाहीस का? हे राधा, अरे मी तुझ्याशी बोलतोय. अरे काय झालंय? ए काय झालंय? काय बोललास? तू बोलायसारखं काय ठेवलंयस काय? आता काय बोलायचंय तुझ्यासोबत? बोल एकटाच. अरे पण मी व्हिडिओ दाखवले. हे काय झालं याला? सोनू माझी नाही तर कोणाचीच नाही.